हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल की माझ्या चॅनलवरती तुम्हाला फक्त लाडक्या बहीणविषयीच तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळत असणार. तर तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुम्हाला जे काही पण लाभ मिळत असणार, माझ्या व्हिडिओमार्फत जे काही पण तुम्हाला नवीन टॉपिक तुम्हाला नवीन जे पण माहिती प्राप्त होत असणार, तर नक्कीच मला रिस्पॉन्स करा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन सांगायचे असेल तर महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरुवात करण्यात आलेली होती. या योजनेतर्फे पात्र ठरवणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयाचा हप्ता हा देण्यात आलेला आहे. तर हा 1500 रुपयाचा हप्ता हा तुम्हाला दर महिन्याला तुमच्या बँक खात्यांमध्ये DBT मार्फत पोहोचवला जात आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात की तुम्हाला हा दर महिन्याचा हप्ता खरंच मिळत आहे किंवा कोणत्या महिला आहेत की ज्यांना अपात्र ठरवलेलं आहे किंवा तुमचे हप्ते काही बाकी असणार, फेब्रुवारी महिन्याचं बाकी आहे, डिसेंबर, जानेवारी ह्या महिन्याचे हप्ते बाकी असणार, तर तशा महिलांनी मला कमेंट करावे. तर असे प्रिव्हियस व्हिडिओ मी जे पण अपलोड केले होते माझ्या चॅनलवरती, त्यावरती मला भरभरून लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे या तिघही महिन्याचे हप्ते आलेले नाही. तर हे हप्ते आम्हाला कधी येणार त्याविषयी तुम्ही आम्हाला सांगावे, असं मला मेसेजद्वारा सांगितलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये त्याच वस्तूविषयी आपण सविस्तर माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. तर योजना ही राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून कोट्यवधी महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे, सर्व महिलांनी या योजनेसाठी त्यांचे फॉर्म भरलेले होते, अर्ज भरलेले होते आणि येत्या त्यांना 1 वर्षपर्यंत भरपूर त्यांना महिलांना लाभ मिळाला होता. त्यानंतर त्यांना KYCची प्रक्रिया होती, तेव्हा त्यांनी KYCची प्रक्रिया काही महिलांनी केली, काही महिलांनी नाही केली. तर त्यानुसारच त्यांना अपात्र ठरवलेलं आहे. ज्या महिलांनी KYCची प्रक्रिया ही अपूर्ण केली किंवा त्यांची पूर्णपणे सक्सेसफुल झालेली नाही किंवा ज्या महिलांची बाकी असेल KYCची प्रक्रिया, तशा महिलांना अपात्र इथं ठरवण्यात आलेलं होतं. तर तुम्ही सांगा की यामधून तुम्ही कुठली गोष्ट केलेली नाही, KYCची तुम्ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा KYCची प्रक्रिया केलेली असेल तरीसुद्धा तुमच्या चॅनलवरती किंवा तुम्ही जे लॉग इन केलेलं वेबसाईटवरती तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. तर तुम्ही काय करू शकता त्या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करूया. तर तुम्हाला अपात्र ठरवलेलं आहे इथं. तर तुम्ही येथे तुमचा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला या लाडकी बहीण योजनेतर्फे अपात्र ठरवलेलं आहे. तर तुम्ही यापुढे काय करायचं आहे, तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला वेबसाईटवरती तुम्हाला पुन्हा जायचं आहे आणि KYCची प्रक्रिया ही तुम्हाला पुन्हा करायची. सुरुवातीपासूनच तुमच्या हजबंडचा आधार कार्ड, तुमच्या हजबंडचा मोबाईल नंबर, OTP वगैरे ॲड करून नंतर तुमचं जे काही आहे आधार नंबर, OTP वगैरे ॲड करून तुम्ही ही KYCची प्रक्रिया इझिली तुम्ही इथं पूर्ण करू शकतात किंवा तुमच्या वडिलांचं आधार कार्डसुद्धा ॲड करू शकतात. पण ही प्रक्रिया करताना तुमचं जे काही आधार नंबर असेल ते व्यवस्थितरित्या टाकावे, OTP वगैरे व्यवस्थितरित्या टाकावे, काही चूक न करता सर्व KYCची प्रक्रिया ही पूर्ण करावी. तर KYCची प्रक्रियेची तारीख डिसेंबर महिन्यापर्यंतच होती, पण त्याला आता वाढवून 31 मार्चपर्यंत तुम्हाला KYCची प्रक्रिया इथं करण्यात आलेली आहे. तर 31 मार्चच्या आधीच तुम्ही सर्व महिलांनी, ज्या पण अपात्र महिला आहेत, त्यांनी KYCची प्रक्रिया ही पूर्ण करून घ्या आणि एक वेळेस आणखीन KYCची प्रक्रिया करा आणि व्यवस्थितरित्या तुम्ही KYCची प्रक्रिया न चुकता तुम्ही KYCची प्रक्रिया करावी.